मुंबई नवी मुंबईमधला सीएनजीचा पुरवठा अजूनही पूर्णपणे सुरळीत नाही। आज सीएनजी पुरवठा सुरळीत केला जाणार। महानगर गॅसची माहिती। सीएनजी पेट्रोल पंपावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाण्यामध्ये सीएनजीचा पुरवठा हळूहळू पूर्ववत होतोय। खोपट सीएनजी पंप स्टेशनच्या बाहेर मोठी रांग लागली आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांची गॅस भरण्यासाठी गर्दी। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित गैरव्यवहाराच्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजेरी। आज आरोप निश्चिती होणार असल्यामुळे मलिक यांच्यासह सगळ्या आरोपींची उपस्थिती अनिवार्य आहे। गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचा वाद कोर्टापर्यंत पोहोचलाय। शिंदेच्या शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोर पाटील यांनी कोर्टात याचिका केली। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरांमध्ये जनता दरबार घेऊन इतर खात्यांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईतल्या सर्व उड्डाणपुलांचं ऑडिट करणार। उड्डाणपुलांची सद्यस्थिती आणि दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शिंदेंनी बोलावली बैठक। पुण्यामधल्या नवले ब्रिज अपघाताचा अहवाल यायला आणखी 2 दिवस लागणार। अपघाताची कारणं शोधण्यासाठी आरटीओचा अहवाल महत्त्वाचा। कंटेनरचा गिअर बॉक्स जळल्यामुळे तांत्रिक विश्लेषणासाठी अडचणी। पुण्यामधल्या हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झालाय। डंपरखाली येऊन 20 वर्षाच्या तन्वी साखरेचा मृत्यू। अपघाताच्या नंतर फरार झालेल्या डंपर चालकाला पोलिसांनी केली अटक। धरणगाव जळगाव रस्त्यावरच्या महाविद्यालयासमोर बस आणि डंपरची धडक। दोन्ही वाहने एकमेकांना घासल्यामुळे बसचं मोठं नुकसान, तर प्रवासी थोडक्यात बचावले। राज्यामधील बिबट्यांच्या हल्ल्याप्रकरणी राज्य सरकारकडून गंभीर दखल। आज दुपारी 1:30 वाजता मंत्रालयामध्ये बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बिबट्या असल्याच्या चर्चा सुरू असताना स्कूलच्या कॅम्पसमध्ये वन विभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये रान मांजर आढळले। यंत्रणांकडून रान मांजराचा देखील शोध सुरू आहे। नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम। आज सलग दुसऱ्या दिवशी भोसला मिलिटरी स्कूलला सुट्टी जाहीर। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाकडून खबरदारी। वन विभागाकडून काल सर्च ऑपरेशन राबवल्याच्या नंतर बिबट्या नसल्याची वर्तवण्यात आली होती शक्यता। अंबरनाथच्या जावसई परिसरामध्ये एका तरुणावरती 8 ते 9 जणांच्या टोळीकडून तलवार आणि कोयत्याने हल्ला झालाय। सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट। नागपूरमध्ये गोवंशाची तस्करी करणाऱ्याला विवस्त्र करून मारहाण। पवनी भंडाराच्या मार्गे नागपूरमध्ये गोवंशाची वाहनं घेऊन येणाऱ्याला बेदम चोप देण्यात आलाय। नागपूर जिल्ह्यातल्या दिघोरी परिसरामधली ही घटना आहे। बीड तालुक्यामधील उदंड वडगावमध्ये शेतीच्या वादामधून भावकीमधल्या 5 जणांकडून दोघांना जबर मारहाण झाली। लोखंडी रॉड, लाठ्या काठ्या आणि धारधार शस्त्रानं चव्हाण कुटुंबावरती हल्ला। मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय। गुन्हा दाखल आहे। दिल्लीला जाणारं विमान नियोजित वेळेमध्ये न आल्यामुळे पुणे विमानतळावरती प्रवाशांचा गोंधळ। इंडिगो कंपनीचं पहाटे 5 वाजता असणारं विमान तब्बल 2.5 तास उशिरा। त्यामुळे विमानतळावरील कर्मचारी, पोलीस आणि प्रवाशांमध्ये वाद। आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा। मेळघाटामधल्या धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शनिवारी एकाच दिवशी 3 बालकांसह मातेचा देखील मृत्यू झाला। 3 दिवसांपूर्वीच कुपोषणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने ओढले होते कडक ताशेरे। कर्जत शहरामधल्या पाटीलआळी परिसरामध्ये एका रिटायर शिक्षकाचा अल्पवयीन मुलीला आणि तिच्या आईला व्हॉट्सअॅपवरती अश्लील संदेश। आरोपीच्या विरोधामध्ये पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। जादूटोण्याची भीती दाखवत महिलेवरती 14 वर्ष लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि तब्बल 50 लाखांना आर्थिक फसवणूक करण्यात आली। नाशिकच्या इंदिरानगर परिसरातली ही घटना आहे। गुन्हा देखील दाखल झालाय। भोंदूबाबावरती कठोर कारवाई करण्याची अनिसची मागणी। बोगस शालार्थ आयकार्डच्या प्रकरणामुळे नागपूर विभागामधील 152 शाळांमधील 632 शिक्षकांचा पगार हा 9 महिन्यांपासून रखडून राहिलाय। शिक्षकांचा विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयाला घेराव। पगार रखडलेल्या शिक्षकांचे पगार तात्काळ दिले जाणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। शालार्थ आयडी प्रकरणामुळे पगार रखडलेल्यांना आता दिलासा मिळणार आहे। अमळनेरमध्ये बनावट शालार्थ आयडीच्या प्रकरणी खासगी शाळेमधील लिपिकाला बेड्या, तर तपास अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमध्ये स्टेशन नोंदवहीमध्ये फेरफार केल्याच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकांवरती गुन्हा दाखल होऊन निलंबन।
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आज पुण्याच्या दौऱ्यावरती असतील. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याची माहिती घेणार. जमिनीच्या वतनदारांशी देखील ते संवाद साधतील. पुण्याच्या मुंडव्यामधील वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या चौकशीचा अहवाल आज सादर केला जाईल. सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे हा अहवाल महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करतील. फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या जमिनीच्या पाहणीसाठी गेलेल्या गेल इंडियाचं पथक आज नागपूरमधल्या सावनेरमध्ये येत आहे. आमदार आशिष देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. 10,000 कोटींच्या प्रकल्पामधून आता मोठ्या प्रमाणावरती रोजगाराची निर्मिती देखील केली जाणार आहे. नवी मुंबईमधील नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा कपड्यांचं आवरण. गनिमी काव्यानं पुतळ्याचं अनावरण करू, मनसेचा इशारा. 2 दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. नवी मुंबईमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणाऱ्या अमित ठाकरेंसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. प्रवक्ते गजानन काळे आक्रमक. अनावरणाच्या नंतर पुन्हा एकदा महाराजांना बंदिस्त करून पोलीस बंदोबस्त लावला आहे का, काळेंचा सवाल. मराठवाड्यामधल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधातल्या याचिकांवरती आज सुनावणी. आकडेवारीशिवाय राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आणि सामाजिकदृष्ट्या प्रगत समुदायाला मनमानी पद्धतीनं ओबीसी दर्जा दिल्याचा याचिकेच्या माध्यमातून आरोप करण्यात आला. पुण्याच्या पुरंदरमध्ये सरपंचाला बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं. जवळार्जुन गावामध्ये अवैध व्यवसाय बंद करण्याचा ठराव केल्याच्या रागामधून सोमनाथ कणसे यांना जीवे मारण्याची धमकी. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतल्या मिठी नदीच्या 65 कोटींच्या नालेसफाईच्या घोटाळ्यामध्ये आरोपपत्र दाखल. ठेकेदार शेरसिंह राठोड यांच्या विरोधामध्ये 1300 पानात पूरक आरोपपत्र. राठोड ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या प्रकरणी निलंबित IPS अधिकारी कैसर खालिद यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये. एसीबीच्या अहवालामध्ये भ्रष्टाचाराचे पुरावे आढळल्यामुळे FIR मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामधील नवी कलम देखील जोडली गेली. अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची रायगडाला भेट. यावेळेला रायगडावरील कचऱ्याचा व्हिडिओ पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी संताप व्यक्त केला. कचरा टाकणाऱ्यांचा पोस्टमधून त्यांनी समाचार घेतलाय. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी आजपासून अर्जांची छाननी होईल. उद्यापासून 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. तर 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी देखील जाहीर होणार आहे. राज्यामधल्या 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांसाठी आज निवडणुकांच्या घोषणेची शक्यता आहे. 14 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार. दिवंगत वामन म्हात्रे यांच्या मुलाचा आणि सुनेचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अनेक नगरसेवक भाजपात. खासदार श्रीकांत शिंदेंना मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे यांचा उद्धव ठाकरेंना रामराम. आज करणार भाजपमध्ये प्रवेश. अद्वै हिरेंनी विधानसभेत मंत्री दादा भुसे यांना कडवं आव्हान दिलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले राजू शिंदे आज पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडली आहे. राजन साळवी यांच्या मुलाचं रत्नागिरीकरांना भावनिक आवाहन करणारं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा कायम करणार असा पत्रामध्ये उल्लेख आहे. काल अथर्व साळवींना शिवसेनेनं रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली होती. नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती कन्नडमध्ये शिवसेनेला धक्का. जिल्हा संघटक भरतसिंह राजपूत यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. आमदार संजना जाधव यांच्या एकाकी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलंय. विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं शिवसेनेच्या 60 आमदारांच्या विरोधामध्ये एकत्र काम. शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट. आपल्या टीकेवरती उत्तर देण्याचा राष्ट्रवादीला नैतिक अधिकार नसल्याचंही त्यांचं वक्तव्य. आष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं येणाऱ्यांना विकासाशी देणं घेणं नाही. त्यांना फक्त जयंत पाटील यांचा बिमोड करायचा आहे. आष्टामधल्या प्रचार सभेमध्ये जयंत पाटील यांचं विधान. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून बीएमसीमध्ये स्वबळावरती लढण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावरती टोलेबाजी. बिहार निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राज ठाकरे काँग्रेसच्या सोबत नव्हते तरी देखील काँग्रेसचा पराभव कसा झाला असा टोला.
रस्त्याचं भूमिपूजन करायला आलेल्या भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा विरोध आहे। रस्त्याची मंजुरी महाविकास आघाडीच्या काळात, रस्त्याचे 70% काम देखील पूर्ण झालं, मग नव्याने भूमिपूजन कशाला करता असाही सवाल। गुहागर नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी एकाच वॉर्डमधून वडील आणि मुलगा आमने-सामने आले। वॉर्ड क्रमांक 13 मधून राजेंद्र भागडे हे शिंदेच्या शिवसेनेच्या तिकिटावर, तर त्यांचा मुलगा सौरभ भागडे हा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात आहे। बुलडाण्यामध्ये मोठा ट्विस्ट आलाय। वंचितच्या उच्च शिक्षित उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या समोर पेच निर्माण झाला। 2 दिवसांपूर्वीच या संदर्भात काँग्रेस आणि वंचितची युती झाली होती। शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांवरती आघाडीचा निर्णय सोडल्यावरती धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घड्याळ या चिन्हावरती निवडणुकीच्या आखाड्यात। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार घड्याळ चिन्हावरती निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरत आहेत, तर भाजप आणि शिवसेनेची महायुती आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे। परभणीच्या पाथरी नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार आहे। एकनाथ शिंदेची शिवसेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत। उमेदवारी अर्जानंतर शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप। नंदुरबारसह जिल्ह्यामधील 4ही पालिकांवरती भाजपचा झेंडा फडकेल, माजी खासदार हिना गावित यांना विश्वास आहे। नगरपालिकेमध्ये सत्ता असून शहराचा विकास नाही, गावित यांची चंद्रकांत रघुवंशी यांच्यावरती टीका। बुलडाण्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडलेला आहे। नगराध्यक्ष पदाच्या 11 जागांसाठी 212 तर 286 सदस्यांच्या जागांसाठी 2541 अर्ज दाखल झाले, तर उमेदवारांचं चित्र लवकरच स्पष्ट होईल। पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष जायदा शेख यांचा पदाचा राजीनामा। नगराध्यक्ष नितीन आडसूळ यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर शेख यांच्याकडून उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा, नवीन सदस्याला संधी दिली जाईल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2 प्रभागामधील आरक्षणामध्ये अचानक बदल। आरक्षण सोडतीच्या नंतर निवडणूक आयोगाकडून दुरुस्ती सुचवत आरक्षणामध्ये बदल करण्यात आले। भाजपच्या निवडणूक संचलन समितीची आज महत्त्वाची बैठक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा होणार। प्रदेश कार्यालयामध्ये बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही महामंडळांना निधीचं वाटप। ब्राह्मण, आर्यवैश्य आणि राजपूत समाजाच्या महामंडळांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचं भागभांडवल। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। हरियाणाच्या फरीदाबादमधील अल फलाह विश्वविद्यालयाच्या दिल्लीमधील कार्यालयावरती छापेमारी। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या नंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी ही छापेमारी केली आहे। युक्रेन फ्रान्सकडून 100 राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे। राष्ट्रपती झेलेन्स्की यांची फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या उपस्थितीमध्ये करारावरती स्वाक्षरी। पुढील 10 वर्षांमध्ये ही विमानं दिली जातील। जयपूरमध्ये पाळीव कुत्र्याचा महिलेवरती हल्ला। केशवपुरा परिसरामधल्या सोसायटीमधली ही सगळी घटना आहे। कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये या महिलेला अनेक जखमा झाल्यात। कुत्र्याच्या मालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।